भागवताच्या संबंधातला विचार आपला चालू आहे. भागवताचं श्रवण हे कल्याणाचं साधन म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आपल्या हिताच्या विषयी जागा असलेला महात्मा जे काही साधन करतो त्या साधनेचा विचार सांगत असताना गीता भागवताचं तो श्रवण करतो असं महाराज बोलतात. त्यार्थी गीता भागवतासारख्या सद्ग्रंथाचं श्रवण हे परमकल्याणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं साधन आहे. हे श्रवण कशा पद्धतीनं करायचं याच्याबद्दलचा विचार वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपल्याला करता येतो. दोन पद्धतीचं श्रवण आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. एक सद्गुरूच्या मुखातून बाहेर पडलेल्या शब्दाचा श्रोत्रेंद्रियाशी संयोग होणं एवढंच एक श्रवण आहे. दुसरा श्रवणाचा प्रकार मात्र विचाररूपी श्रवण म्हणून शास्त्राने सांगितलेला आहे. उपक्रम उपसंहार वगैरे वगैरे पाहायचे आणि त्याच्यातून तात्पर्य निश्चयापर्यंत जाऊन पोहोचायचा अशा पद्धतीचा जो विचार चालतो त्याला हे श्रवण म्हणावं. असा एक विचार श्रवणाच्या संबंधामध्ये शास्त्राने आपल्याला सांगितलेला आहे. असं दोन्ही पद्धतीनं भागवताचं श्रवण आपल्याला करावं लागतं आणि ते महत्त्वाचं ठरतं. भागवताचे शब्द आपल्या कानावर पडले तर त्याही श्रवणाने आपल्याला लाभ होणारे नाही असं नाही, आणि भागवताच्या शब्दाचा विचार जर आपल्याकडून घडला तर त्याही श्रवणातून आपल्याला लाभ सिद्ध होणार आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. असं दोन्ही पद्धतीनं भागवताचं जे श्रवण आहे, अनेकांनी भागवताचं श्रवण केलं पण प्रत्येकाच्या बाबतीमध्ये समान परिणाम आपल्याला पाहायला सापडत नाही. याचं कारण काय असा जर विचार कोणी करायला लागला तर त्या संबंधात एक चिंतनशास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. प्रत्येकाच्या चिंतनामध्ये प्रत्येकाच्या श्रवणामध्ये काही ना काहीतरी दोष असण्याची शक्यता आहे आणि त्या दोषाच्या योगानं फलसिद्धी प्रत्येकाला समान होत नाही. श्रवण सर्वांनी केलं पण श्रवण करूनसुद्धा सर्वांच्या बाबतीमध्ये समान पद्धतीचं फल सिद्ध झालं असं मात्र आपल्याला पाहायला सापडत नाही. परीक्षितीनं भागवत ऐकलं, 7 दिवसात ऐकलं, त्याचा उद्धार झाला हे जसं आपण ऐकतो त्या पद्धतीनं आम्हीसुद्धा भागवत ऐकतो, अनेक दिवस ऐकतो पण आमचा उद्धार झाला नाही असं जर कोणी विचारेल तर त्याच्याकरता उत्तर शास्त्राने देऊन ठेवलेलं आहे. श्रवणम समभागेन सर्वेषामिह विद्यते. सर्वांच्या ठिकाणी श्रवण समान रीतीनं आपल्याला पाहायला सापडतं. असं जरी असलं तरी परंतु फलभेद आहे. प्रत्येकाच्या बाबतीमध्ये फलभेदाचा विचार जो आपल्याला करावा लागतो तो का याचं कारण सांगत असताना शास्त्रकाराने सांगितलं की बाबा सर्वांनी श्रवण केलं आहे पण श्रवण करत असताना अंतःकरणाची जी अवस्था असावी लागते ती सर्वांनी साधलेली नाही. त्याच्यामुळे सर्वांना समान फलाचा लाभ होत नाही. परीक्षिताने श्रवण करत असताना आपल्या अंतःकरणाची जी अवस्था संपादन केलेली होती, सिद्ध करून घेतलेली होती, त्याच्यामुळे परीक्षिताला जो लाभ झाला तशा पद्धतीचा लाभ सर्वांना होत नाही. त्याचं कारण सर्वांनी तशी अंतःकरणाची भूमिका सिद्ध करून घेतलेली नसते असं आपल्याला चिंतन करावं लागतं. श्रवण करत असताना श्रवणाचं फल प्राप्त होण्याकरता म्हणून मनुष्याला अजून काहीतरी साधना घडावी लागते आणि ती साधनं काय काय आहे त्या संदर्भातला विचार सांगत असताना शास्त्रकाराने सांगितले विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायां निश्चला मतिः एवमादिकृतं चेत स्यात् तरावे श्रवणे फलम. श्रवणाचं फल मनुष्याला प्राप्त होण्याच्यासाठी म्हणून हे घडावं लागतं. विश्वास गुरुवाक्येषु. आपल्या सद्गुरूच्या वचनाच्या विषयी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये विश्वास असला पाहिजे. पहिलं साधन त्याच्याकरता सांगितलं गुरुवाक्याविषयी विश्वास असावा. श्रवणाचा परिणाम त्याच्या अंतःकरणावर होण्याची शक्यता असते. नाहीतर आपण ज्याच्या मुखातून ऐकायला लागलो त्याच्या वाक्यावर जर आपला विश्वासच नसला, हा सांगतोय ते खरं की नाही याची चिकित्सा जर मनुष्याची चालत राहिली तर त्याला श्रवणाचा परिणाम लवकर भोगायला मिळत नाही. सद्गुरूच्या वचनाच्या विषयी विश्वास असावा पहिलं साधन. स्वस्मिन दीनत्व भावना हे दुसरं साधन. आपल्या ठिकाणी दीनतेची भावना असली पाहिजे. मला काही कळत नाही, मी दीन आहे आणि त्याच्यामुळं मला सद्गुरूने उद्धरून नेलं पाहिजे अशा पद्धतीचे स्वतःच्या ठिकाणी दीनतेची भावना असणं हे दुसरं साधन त्या साधकाच्या ठिकाणी असावं. पहिला साधनाचा विचार सांगितला त्याचा गुरूच्या वाक्यावर विश्वास असावा. दुसरं साधन त्याच्या बाबतीमध्ये शास्त्रकाराने सांगितलं स्वतःच्या ठिकाणी त्यानं दीनत्व भावना ठेवावी. तिसरं साधन सांगितले मनोदोष जयश्चैव. अंतःकरणामध्ये असणारे कामक्रोधाधिक जे विकाररूपी दोष आहे त्या सगळ्या दोषाचा त्याला जय साधावा तरच त्याचं श्रवण सफल होण्याची शक्यता असते. आणि कथायाम निश्चला मतिः. इकडं तिकडं आपलं चित्त कुठंही जाऊ न देता कथेमध्ये निश्चल रीतीने त्याचं चित्त स्थिर झालं पाहिजे. एवमादि कृतं चेत स्यात् तरावे श्रवणे फलम. हे एवढं सगळं साधन जर मनुष्याच्याकडून घडत असेल तर मग त्याला श्रवणाचं फल सिद्ध होण्याची शक्यता आहे. नाहीतर त्याला श्रवणाचं फल प्राप्त होणार नाही असं वर्णन भागवताच्या महात्म्यामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. श्रवणात प्रवृत्ती होत असताना श्रवणामध्ये येणारे बाकीचे अडथळे ते सुद्धा आपल्याला थोडेसे दूर सारावे लागतात. त्या अडथळ्याचंही वर्णन शास्त्रकारांनी केलेलं आहे. एक लय, दुसरा विक्षेप, तिसरा कषाय, रसास्वाद या सगळ्या दोषाचा विचार आपल्याला करावा लागतो. लय दोषी याचा अर्थ असा की एखाद्या वेळेला अकस्मात निद्रा येणं. श्रवण करता करता निद्रा येणं येतच असते, तसं काही नवल नाही. प्रत्येकाच्या बाबतीमध्ये या निद्रेचं कमी जास्त प्रमाण असेल हा भाग वेगळा, पण झोप मात्र कथेमध्ये नक्की येत असते बरं का.
कथेतच झोपेनं काय यावं याच्याबद्दलच्या कारणाचा एका सुभाषितकाराने चांगला विचार आपल्याला सांगितलेला आहे. तर सुभाषितकार म्हणतो की ही जी निद्रा आहे ना, या निद्रेचं असं झालं म्हणे, ही कुंभकर्णाची भार्या आहे. 6 महिने कुंभकर्ण ज्या अर्थी निद्राधीन असायचा त्या अर्थी कुंभकर्ण निद्राप्रिय आहे, आणि तो निद्राप्रिय असल्यामुळं निद्रा त्याची प्रिया म्हणजे भार्या आहे. कुंभकर्णाची ती भार्या असल्यामुळं कुंभकर्णाला जेव्हा रामचंद्र प्रभूनं युद्धामध्ये मारलं तेव्हा कुंभकर्णाच्या नाशानंतर, मरणाच्या नंतर या निद्रेला वैधव्य आलं म्हणे. आणि वैधव्य आल्यामुळं आता आपल्या शरीराचं सार्थक व्हावं याच्या ठिकाणी अन्य कोणत्याही करमणुकीच्या साधनाच्या ठिकाणी न जाता ती निद्रादेवी बिचारी आपल्या कथेमध्ये येऊन आपलं कल्याण साधायचा प्रयत्न करते. तिनं इथं यावं याच्याकरता हे कारण विनोदानं जरी सांगण्यात आलेलं असं आपल्याला पाहायला सापडत असलं तरी परंतु कथेमध्ये निद्रा येते हे मात्र त्याच्यातून आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे. अनेक कारणांनी अकस्मात निद्रेनं पराभव होणं हा सुद्धा एक प्रकारचा कथेच्या बाबतीमधल्या शास्त्रकाराने सांगून ठेवलेला दोष आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. कथेत निद्रा आहे म्हणजे लय आहे. त्याच्यानंतर कथेमध्ये विक्षेप नावाचा दोष निर्माण होण्याची शक्यता आहे. कथेमध्ये कषाय निर्माण होतो म्हणजे चित्तामध्ये असलेल्या रागद्वेषादिक दोषाच्या योगानं अंतःकरणाला आलेली जी स्तब्धता आणि त्या स्तब्धतेच्या योगानं कथेकडे प्रवृत्ती न होणं अशाही पद्धतीचा दोष कथेमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि रसास्वाद या शब्दाचा अर्थ असा आहे, रसास्वाद नावाचा दोष त्याचं स्पष्टीकरण करत असताना, त्याची व्याख्या सांगत असताना शास्त्रकारांनी असं सांगितलं की समाधीच्या आरंभ काळामध्ये समाधीचं सुख प्राप्त होण्याच्या पूर्वी साधकाच्या अंतःकरणाला जी थोडीशी सूक्ष्मता येते आणि त्याच्यामुळे जाड्य जे निवृत्त होतं त्या जाड्य निवृत्तीच्या योगानं निर्माण झालेलं जे थोडंसं सुख, समाधीच्या सुखाच्या पूर्वकाळातलं सुख, त्या सुखाच्या आस्वादनामध्ये मनुष्य जर गुंतून पडला तर त्याला पुढं समाधी सुख प्राप्त होणार नाही. कथेचं सुख अनुभवायचं जर असेल तर त्या कथेच्या सुखाच्या प्राप्तीसाठी, कथेतून सिद्ध होणाऱ्या सुखाच्या प्राप्तीसाठी कथेच्या अंतापर्यंत गेलं पाहिजे. प्रारंभिक काळामध्ये निर्माण होणारी जी चित्ताची थोडीशी एकाग्रता आहे त्याच्यामुळे होणाऱ्या आनंदामध्ये गुंतून पडायचं कारण नाही. तसा जर मनुष्य गुंतून पडत असेल तर त्याच्या ठिकाणी रसास्वाद नावाचा दोष निर्माण झाला असं चिंतनशास्त्र आपल्याला सांगतं. असं लय, विक्षेप, कषाय, रसास्वाद अनेक प्रकारच्या दोषाचा विचार जर आपण करायला लागलो तर हे सगळे दोष निवृत्त झाले पाहिजेत. तेव्हा मग मनुष्याला या कथेपासून प्राप्त होणारी जी खरी फलश्रुती आहे ती त्याच्या पदरात पडण्याची शक्यता आहे असं चिंतन आपल्याला करता येतं. वेगवेगळ्या प्रकारचे अंतराय ते बाजूला सारा, कथा श्रवण करा. अंतःकरण कथेमध्येच असू द्या, कथा श्रवण करा. मनोदोष जय साधा आणि कथा श्रवण करा. सद्गुरूच्या वाक्याच्या विषयी अंतःकरणामध्ये पूर्ण श्रद्धाभाव असू द्या, मग कथा श्रवण करा. मग कथेचा परिणाम तुमच्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. साधकानं ज्याप्रमाणे आपल्या अंतःकरणाची उंची वाढवून श्रवण करायचं असतं तेव्हा निरूपण करणाऱ्याने सुद्धा आपल्या अंतःकरणाची योग्यता वाढवून निरूपण केलं पाहिजे. श्रोत्याचा जसा अधिकार पाहिजे त्याप्रमाणे वक्त्याचाही अधिकार असला पाहिजे. श्रोत्याच्या अधिकाराच्या योगानं त्यानं केलेल्या श्रवणाचा त्याच्या मनावर जसा परिणाम होतो तसा वक्त्याच्या अधिकाराच्या योगानं सुद्धा त्यानं जे काही सांगितलेलं असेल ते ऐकण्यामध्ये आणि त्याचं चिंतन करण्यामध्ये श्रोत्याची प्रवृत्ती असते. सामान्य एखादा वक्ता असला, अनधिकारी अशा पद्धतीचा वक्ता असला आणि चांगलं चिंतन जरी सांगत असलं तरी श्रोता त्याचं चिंतन करत नाही, ऐकतून सोडून देतो. आणि एखादा बडा महात्मा जर असला तर त्या महात्म्याच्या मुखातून बाहेर पडलेला साधा वाक्याचा उपदेश तो श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये बिंबतो आणि मग श्रोता त्याचं चिंतन करायला लागतो. असं आपल्याला विचार या संदर्भात करता येतो बरं का. अनेक पद्धतीनं याचा विचार आहे. श्रोत्याची जशी योग्यता पाहिजे त्याप्रमाणे वक्त्याचीही योग्यता पाहिजे तर मग आपल्याला फलप्राप्ती शक्य आहे. एक विचार या संदर्भामध्ये पहा. काय झालं, एकाने असं एका ठिकाणी भागवत चालू होतं, ते भागवताचं श्रवण केलं त्यानं. वर्षभर भागवत चालू, वर्षभर भागवताचं श्रवण करून त्या श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये शंका निर्माण झाली की बाबा हे भागवत कोणी कोणाला पहिल्यांदा सांगितलं. परीक्षितानं भागवताचं श्रवण केलं. शुकाचार्याने त्याला भागवत सांगितलं. शुकाचार्याने जे परीक्षिताला भागवत सांगितलेलं आहे ते शुकाचार्याने किती दिवस सांगितलं आणि परीक्षितीनं किती दिवस श्रवण केलं याचा विचार सांगत असताना तो म्हणायला लागला की बाबा 7 दिवसामध्ये परीक्षितीनं श्रवण केलं आणि शुकाचार्याने त्याला 7 दिवसात भागवत सांगितलं. 7 दिवसात भागवत सांगितल्याच्या योगानं 7 दिवसात भागवताचं श्रवण झाल्याच्या योगानं त्या परीक्षिताचं काही कल्याण झालं का, त्याचं काही कल्याण झालं का, 7 दिवसाच्या श्रवणानं त्याचं कल्याण होणं शक्य होतं का, विचार असा सांगितला आहे. तुकाराम महाराजासारखे संत महात्मेसुद्धा सांगतात की बाबा परीक्षिती लाहो दिसा 7 दिवसात परीक्षितीला कल्याण झालं, कल्याण प्राप्त झालं. त्यानं 7 दिवस श्रवण केलं, भागवत ऐकलं आणि त्याचं कल्याण झालं. 7 दिवसात कल्याण झालं म्हणल्याच्या नंतर तो श्रोता विचारायला लागला, त्यानं 7च दिवस ऐकलं आणि त्याचं परमकल्याण झालं म्हणता आम्ही वर्षानुवर्ष ऐकतो पण आमचं कल्याण होत नाही, आम्हाला कल्याणाचा प्रत्यय येत नाही, काय कारण आहे बोला. मग त्यानं सांगितलं ठीक आहे म्हणे, त्याने 7 दिवसात श्रवण केलं आणि त्याचं कल्याण झालं. तू वर्षानुवर्ष ऐकतोस, तुझं कल्याण होत नाही, याचं कारण जर तुला समजावून सांगायचं असेल, समजावून घ्यायची इच्छा असेल तर तू माझ्याबरोबर चल म्हणे. माझ्या घरी संध्याकाळी ये.
त्या श्रोत्याला बोलावलं. वक्त्याने बोलावल्याच्यानंतर तो पुराणिकाच्या घरी संध्याकाळच्या वेळेला गेला. त्या वक्त्याने त्याला आपल्यासोबत घेतला, आपल्याबरोबर एक गडी घेतला आणि त्या गड्याला सांगितलं म्हणे, बाबा चल आपण थोडंसं रानात जाऊ, फिरायला जाऊ म्हणे. एकांतामध्ये बसून या श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये माझ्या काही शंका आहे, त्या शंकेचं समाधान करायचं आहे. काय शंका? 7 दिवस श्रवण करून परीक्षिताचं कल्याण झालं, आम्ही वर्षभर श्रवण केलं तरी आम्हाला कल्याणाचा प्रत्यय का नाही, हा त्याच्या अंतःकरणातला संशय आहे. या संशयाचं निराकरण करण्याकरता म्हणून त्याला आपल्याला काहीतरी सांगितलं पाहिजे. चल म्हणे, निवांत एकांत स्थान गाठून तिथं आपण त्याला सांगू. आपल्याबरोबर एक गडी घेतला आणि त्या श्रोत्याला बरोबर घेतलं आणि हा पुराणिक रानामध्ये गेला. रानानं जाताना रस्त्यानं जाता जाता असं एकाच्या समोर असलेली 1-2 झाडं पाहिली. एक झाड आहे, दुसऱ्या बाजूला एक झाड आहे, समोरासमोर असलेली ती 2 झाडं पाहिली. त्या पुराणिकानं सांगितलं श्रोत्याला की म्हणे, या झाडाच्या समोर जाऊन तू उभा राहा. झाडाच्या समोर तो जाऊन उभा राहिल्याच्या बरोबर आपल्या गड्याला त्याने सांगितलं की म्हणे, हे जे झाड आहे या झाडाच्या समोर हा जो आमचा श्रोता उभा राहिला ना, याला या झाडाला बांधून टाक म्हणे, करकचून बांध, चांगलं आवळून बांध, म्हणजे त्याला सुटता येणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था कर. त्याला त्या झाडाला बांधून टाकायला सांगितलं. त्याला त्या झाडाला बांधत असताना श्रोता घाबरला बिचारा. त्याला वाटलं याला शंका विचारल्यामुळं माझ्याविषयी राग निर्माण झाला की काय, क्रोध आला की काय, मला आता इथं आणून याला मारहाण करण्याचा विचार केला की काय, अशी शंका थोडीशी आली. पुराणिकानं त्याला सांगितलं, घाबरायचं काही कारण नाही, थोडा वेळ इथं उभा राहा, थोडा वेळ तुला हे बंधन राहणार आहे, अधिक काळ तुला मी बंधनात ठेवणार नाही. त्या श्रोत्याला तिथं झाडाला बांधून झाल्याच्या नंतर समोर असलेलं जे दुसरं झाड होतं त्या दुसऱ्या झाडाच्याकडं पुराणिक स्वतः गेला. त्या झाडाच्या समोर तो उभा राहिला आणि आपल्या गड्याला त्यानं सांगितलं, या झाडाला आता मला बांधून टाक म्हणे. मला बांधून टाक म्हणल्याबरोबर त्या गड्याला काय सेवके करावे सांगितलेले काम, त्याला सांगितलेलं काम करायचं असल्यामुळे त्यानं मग त्या झाडाच्या समोर उभ्या असलेल्या त्या आपल्या मालकाला बांधून टाकलं. एका झाडाला, समोरच्या झाडाला श्रोता बांधला गेलेला, त्याच्या समोरच्या झाडाला हा पुराणिक बांधला गेलेला, वक्ता बांधला गेलेला. श्रोता आणि वक्ता हे दोघेजण बांधले गेल्याच्या नंतर त्या पुराणिकानं आपल्या सेवकाला सांगितलं की थोडा वेळ तू दूर जाऊन बस, तुला मी हाक मारल्याच्याशिवाय इथं यायचं नाही, आमच्यापैकी एकालाही तो सोडायचं नाही. सांगितल्याच्या नंतर तो बिचारा सेवक जो होता तो बाजूला जाऊन बसला. तो बाजूला जाऊन बसल्याच्या नंतर पुराणिकानं आपल्या तो जो श्रोता होता ज्याला बांधलेलं होतं त्या श्रोत्याला सांगितलं की तुम्ही मोठ्यानं विनंती करा म्हणे, मला ओरडून मला सांगा, महाराज मी इथं बांधला गेलो, मला सोडवायला या, असं तुम्ही म्हणा म्हणे. तो मोठमोठ्यानं ओरडायला लागला आणि ओरडून त्यानं सांगितलं की महाराज या झाडाला मला बांधण्यात आलेलं आहे, कृपा करा, या, मला सोडवा. त्याच्याशी विनंती चालू असताना हा पुराणिकही असा हालायला लागला, तिथं झाडाच्या जवळ म्हणायला लागला, आलोच बाबा, सोडवतो तुला, आलोच तुला सोडवतो, आलोच तुला सोडवतो. 10-5 मिनिट हे नाटक चाललं आणि या नाटकाच्या शेवटी मग त्या पुराणिकाने आपल्या सेवकाला हाक मारली आणि सांगितलं की बाबा आता मलाही सोडन त्यालाही सोड, मलाही सोडन त्यालाही सोड. म्हणल्यानंतर सेवकाने सोडलं. दोघेजण मुक्त झाले. बंधनातून मुक्त झाल्याच्या नंतर त्या पुराणिकाने आपल्या श्रोत्याला विचारलं म्हणे, बाबा तू विचारलेल्या शंकेचं तुला काही समाधान मिळालं का? तो म्हणाला, काय समाधान मिळायचं म्हणे, मी तुम्हाला शंका विचारली होती. 7 दिवसात परीक्षित भागवत ऐकतो आणि मुक्त होतो, मी वर्षभर भागवत ऐकलं तरी मी मुक्त का झालो नाही, हा माझा प्रश्न आहे. त्या प्रश्नाला तुम्ही काही उत्तर दिलंच नाही. रानात आणलं, मला एका झाडाला बांधून टाकलं, तुम्ही एका झाडाला बद्ध झालात. एकमेकाच्याकडून मग विनंती आणि तो अभयदान अशा पद्धतीची भाषा आपल्या मुखातून थोडीशी या ठिकाणी प्रवृत्त झाली. पण काही माझ्या प्रश्नाचं समाधान मला मिळालं नाही, तुम्ही काही माझ्या प्रश्नाचं समाधान केलं नाही, उत्तर मला दिलं नाही. श्रोत्याने असं सांगितल्याच्या बरोबर वक्त्यानं सांगितलं, इथं झालेली सगळी क्रिया तरी तुला क्रमानं लक्षात आहे का? त्यानं सांगितलं, सगळी क्रिया क्रमानं लक्षात आहे. मला एका झाडाला बांधलं, तुम्ही एका झाडाला बद्ध झाला, मला विनंती करायला सांगितली, त्यानुसार मी तुम्हाला मला सोडवा अशा पद्धतीची विनंती केली आणि तुम्ही मला सोडवायला येतो असं म्हणत राहिलात. त्याच्यानंतर मग आपल्याला दोघालाही एकमेकाला सोडवणं शक्य नाही हे पाहिल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या सेवकाला हाक मारली, तर सेवकाला आणि त्यानं दोघालाही आपल्याला सोडवलं. एवढं या ठिकाणी क्रमानं घडलेलं आहे म्हणा. हे ऐकल्याबरोबर त्या श्रोत्याला वक्त्याने सांगितलं, पुराणिकानं सांगितलं म्हणे, घडलेली क्रिया सगळीच्या सगळी जर तुझ्या लक्षात असेल तर या क्रियेतून तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला दिलेलं आहे असं तुला वाटलं नाही का? पुराणिकानं असं विचारल्याच्याबरोबर श्रोता म्हणायला लागला, आपली बुद्धी तेवढी सूक्ष्म नाही म्हणे. मी विचारलेल्या प्रश्नाचं तुम्ही अशा क्रियेनं जर उत्तर देणार असाल तर त्या क्रियेतून माझ्या प्रश्नाचं समाधान कसं काढून घ्यायचं हे कळण्याइतका मी सुज्ञ नाही, कृपा करून तुम्ही सांगा. पुराणिकाने त्याला समजावून सांगितलं, झाडाला तूही बांधलेला मीही बांधलेला, अशा अवस्थेमध्ये तू बद्ध असताना स्वतःच्या मुक्ततेची प्रार्थना मला करत होतास, त्यावेळेला मीही बद्ध असल्यामुळं तुला सोडवू शकलो नाही. पण आमचा सेवक जो होता तो मात्र मुक्त असल्यामुळं बद्ध असलेल्या आपल्या दोघालाही सोडवण्याच्या बाबतीमध्ये तो समर्थ ठरला. उत्तर एकच आहे, याच्यातून घ्यायचं एकच आहे, बद्ध बद्धाला सोडवू शकत नाही, जो कोणी मुक्त असेल तो बद्धाला सोडवू शकतो. अजूनही कळालं नाही म्हणे. श्रोत्याने असं विचारल्याच्याबरोबर पुराणिकाने त्याला समजावून सांगितलं, परीक्षिती आणि शुकाचार्य ही वक्ता श्रोत्याची जोडी,
तू आणि मी ही वक्ता श्रोत्याची जोडी, याच्यामध्ये असं अंतर आहे. कसं अंतर आहे? परीक्षिती बद्ध जरी असला तरी त्या परीक्षिताला भागवत सांगण्याकरता आलेले शुकाचार्य मुक्त आहेत, म्हणून मुक्त महात्म्याच्या मुखातून परीक्षिताला श्रवण घडल्यामुळे तो मुक्त होऊ शकला. तू जसा बद्ध आहेस त्याप्रमाणे तुला भागवत सांगणारा मीही बद्ध आहे. बद्धाच्या मुखातून बद्धाने श्रवण केलं त्याला मुक्त रशा प्राप्त होण्याची शक्यता नाही, असा एक विचार आपल्याला पाहायला सापडतो. म्हणजे श्रवणाच्या बाबतीमध्ये वक्त्याचाही अधिकार काही असावा लागतो, हे आपल्याला त्याच्यातून घ्यायचं आहे. श्रोत्यानं आपल्या अंतःकरणाची उंची वाढवावी आणि श्रवण करावं, हे जसं खरं तसं आपल्या श्रवणासाठी म्हणून निवडायचा जो वक्ता आहे तो वक्तासुद्धा कशा पद्धतीचा असावा याचा श्रोत्यानं पूर्णपणे विचार केला पाहिजे. आणि योग्य पद्धतीचा वक्ता निवडून त्याच्या मुखातून जर श्रवण आपलं चालू राहिलं तर त्या श्रवणातून आपल्याला फलसिद्धी होण्याची शक्यता आहे. असं भागवताचं श्रवण आपल्याला करायचं आहे. ते श्रवण करत असताना आपल्या अंतःकरणाची योग्यता ही वाढवून त्याच्यातून जर आपण श्रवण केलं तर त्याच्यातून आपल्याला चांगला फललाभ सिद्ध होण्याची शक्यता आहे. भागवताच्या महत्त्वाच्या संबंधाने थोडासा विचार आपण काल केला. भगवता प्रोक्तम इति भागवतम किंवा भगवतः इदम भागवतम, अशा दोन पद्धतीनं भागवत शब्दाची व्युत्पत्ती पाहून भगवंताने सांगितलेलं हे शास्त्र असल्यामुळे याला भागवत म्हणा, किंवा भगवंताचं अशा पद्धतीचं हे शास्त्र असल्यामुळे याला भागवत म्हणा, असं भागवत शब्दाच्या अर्थाच्या निर्वचनातूनच आपल्याला त्या भागवताचं स्वरूप लक्षात घेणं शक्य आहे. त्या भागवताचे जे वक्ते आहेत त्या वक्त्यांच्या संदर्भामध्ये यथोत्तरम मुनीनाम प्रामाण्यम अशा पद्धतीची स्थिती कशी आहे हेही आपण काल थोडंसं पाहिलं. भागवताचं चिंतन करत असताना भागवत फार महत्त्वाचा ग्रंथ आहे. भागवताचं महत्त्व काय सांगावं, वर्णन भागवताचं जे वेगवेगळ्या पद्धतीने संतांनी आणि शास्त्रकारांनी केलेलं आहे त्याचा जर आपण विचार करायला लागलो तर भागवताला महापुराण म्हणलेलं आहे. बाकीची पुराणं आहेत पण भागवताला मात्र महापुराण म्हणलं. पुराणाची 10 पद्धतीची लक्षणं सांगितलेली आहेत. पुढं द्वितीय स्कंधामध्ये तो विषय आपल्याला येणार आहे आणि तिथे त्याचा आपल्याला विस्तार पाहायचा आहे. त्या 10 पुराणापैकी काही लक्षणाचा संबंध ज्या पुराणामध्ये येतो, काही लक्षणाचा विचार ज्या पुराणामध्ये केला जातो त्याला नुसतं पुराण म्हणतात. आणि 10च्या 10 लक्षणाचा विचार भागवतामध्ये आलेला असल्यामुळे भागवताला मात्र महापुराण म्हणलेलं आहे. असं भागवत महापुराण आहे. महापुराण असल्यामुळे या भागवताची इतर पुराणाच्यापेक्षा सुद्धा योग्यता विशेष पद्धतीची आहे असा विचार आपल्याला संत महात्म्याने समजावून सांगितलेला आहे. भागवताच्या संबंधात विचार करताना शास्त्रकारांनी असं सांगितलं आहे की बाबा मनुष्य मात्राच्या कल्याणाकरता किंवा संपूर्ण जगताच्या कल्याणाच्या करता म्हणून देवाने शास्त्र निर्माण केलं. ते निर्माण झालेलं जे शास्त्र आहे त्या शास्त्रामध्ये 2 प्रकारचा भेद आहे. एकाला म्हणतात श्रुती आणि दुसऱ्याला म्हणतात स्मृती. श्रुतीशास्त्र आणि स्मृतिशास्त्र याचा विचार करत असताना श्रुतीशास्त्र जे आहे त्याच्याबद्दल शास्त्रकारांनी सांगितलं की हे सगळं अपौरुषेय आहे. पुरुषाच्या बुद्धीचा त्या ठिकाणी संबंध नाही, पुरुषाच्या वाणीचा त्या ठिकाणी संबंध नाही. वेद काही कोणत्या पुरुषविशेषानं निर्माण केलेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. अनादी अशी वेदाची स्थिती आहे. परमात्मा जसा अनादी आहे तसं परमात्म्याच्या संबंधानं आपल्याला प्रतिपादन करण्याच्या कामात समर्थ असलेला वेदराशी तो सुद्धा अनादी आहे असाच विचार शास्त्रकारांनी सांगितला. तो अनादी आहे, अपौरुषेय आहे. कोणत्याही पुरुषविशेषानं वेद निर्माण केलं नाही. परमात्मासुद्धा वेद निर्माण करत नाही. धाता यथापूर्वम अकल्पयत अशाच पद्धतीचं वेदामध्येही वेदाच्या संबंधात वर्णन आहे. पूर्वीच्या कल्पामध्ये जसे वेद होते तसेच्या तसे वेद या कल्पामध्ये ब्रह्मदेवानं प्रगट केले याचा अर्थ नवीन निर्माण केले असं आपल्याला म्हणता येत नाही. वेदाच्या बाबतीमध्ये निर्मितीचा विचार नाही. ब्रह्मदेवाला भगवंताने जेव्हा निर्माण केलं तेव्हा त्या निर्माण केलेल्या ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये वेदाचं स्फुरण देवाने घडवलं असं वर्णन आहे. विचार करा, यो ब्रह्मांडम वेदधाते पूर्वम यो वै वेदांश प्रहिणोते तस्मै तग्गुह देवम आत्मबुद्धिप्रकाशम मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. श्वेताश्वतरोपनिषदामध्ये एका मंत्रामध्ये यो ब्रह्मांडम वेदधाते पूर्वम परमात्म्याच्या संबंधात वर्णन करत असताना सांगितलं की भगवंतानी ब्रह्मदेवाला जगाच्या आरंभी निर्माण केलं. पूर्वम सुरुवातीला त्याला निर्माण केलं. आणि या ब्रह्मदेवाला निर्माण केल्याच्या नंतर भगवंतानी काम जर काही केलं असेल तर यो वै वेदांश्च प्रहिणोती तस्मै, भगवंतानी त्याच्याकडे वेद पाठवले म्हणे. प्रहिणोती पाठवतो, वेद देतो, वेद पाठवतो, वेद शिकवतो किंवा वेद त्याला निर्माण करून देतो असं म्हणलेलं नाही. प्रहिणोती पाठवतो, संक्रमण करतो, प्रेषण करतो. आता प्रेषण कोणत्या वस्तूचं असतं आणि याचा विचार जर आपण करायला लागलो तर जी वस्तू आपल्याला नवीन निर्माण करावी लागणार आहे त्या वस्तूच्या बाबतीमध्ये प्रेषणाचा विचार नाही. सिद्ध असलेली वस्तू तुमच्याकडं पाठवून देणं असतं. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण एखाद्या पाहुण्याच्याकडे आंबे पाठवतो म्हणजे आंबे निर्माण करतो का? आपण आंबे निर्माण केले नाहीत. आंबे आपण पाठवले म्हणजे भगवंतांनी निर्माण करून ठेवलेले सिद्ध जे आंबे आहेत त्याचं प्रेषण आहे. जी वस्तू सिद्ध आहे तिचं प्रेषण असतं.
निर्माण करायच्या वस्तूच्या बाबतीमध्ये प्रेषणाची भाषा वापरता येणार नाही. पण भगवंतानी ब्रह्मदेवाकडे वेद पाठवले. यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै. त्या भगवंताने ब्रह्मदेवाच्याकडे वेदाचं प्रेषण केलं. ही श्रुतीची भाषा, उपनिषदाची भाषा जर आपण पाहिली तर ज्या अर्थी वेदाचं प्रेषण चालू आहे, वेद पाठवणं चालू आहे, त्या अर्थी वेद वाङ्मयाच्याबद्दल आपल्याला ते वेद भगवंताने निर्माण केले असं म्हणता येणार नाही. ते सिद्ध आहेत. भगवंताने सिद्ध असलेले वेद ब्रह्मदेवाच्याकडे पाठवले आणि पूर्वीच्या कल्पामध्ये जसे वेद होते तसेच्या तसे वेद ब्रह्मदेवाच्या बुद्धीमध्ये देवाने प्रगट केलेले असल्यामुळं त्या ब्रह्मदेवाला पुढच्या कल्पामध्ये ते जसेच्या तसे प्रगट करता येतात. म्हणून वेदाचं महत्त्व आहे बरं का. अन्य कोणतं कारण वेदाच्या महत्त्वाच्या बाबतीमध्ये शास्त्रकाराने सांगण्याच्यापेक्षा वेद अपौरुषेय आहेत हेच कारण सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. अपौरुषेय असल्यामुळं, कोणत्याही पुरुष विशेषानं वेदाचं निर्माण केलेलं नसल्यामुळं वेदामध्ये पुरुषाच्या बुद्धीत असू शकणारा कोणताही दोष असत नाही. बाकी कोणत्याही वाङ्मयाचा विचार करा, कितीही मोठ्या पुरुषाने निर्माण केलेलं ते वाङ्मय जरी असलं तरी त्या पुरुषाच्या बुद्धीमध्ये एखादा ना एखादा जो दोष असू शकतो तो त्या ग्रंथामध्ये येण्याची शक्यता आहे. कितीही मोठा विद्वान कीर्तनकार असू द्या, कितीही मोठा विद्वान प्रवचनकार असू द्या, कितीही मोठा विद्वान लेखक असू द्या, पण त्याची लेखणी चालू असताना बहुतांश निर्दुष्ट जरी असली तरी सर्वथा निर्दुष्ट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. सर्वथा निर्दुष्ट का नाही तर तो लेखनिक जो आहे, तो लिहिणारा जो आहे, तो बोलणारा जो आहे, तो निरूपण करणारा जो आहे तो पुरुष असल्यामुळं पुरुषाच्या बुद्धीत सुलभ असलेला एखादा तरी दोष त्याच्याकडून त्या लेखनामध्ये, वक्तव्यामध्ये, निरूपणामध्ये येण्याची शक्यता असते बरं का. पुरुषाच्यापासून निर्माण झालेलं जे वाङ्मय, पुरुष बुद्धी सुलभ असा एखादा दोष तिथं येईल. एखाद्या वेळेला भ्रम येईल, एखाद्या वेळेला प्रमाद येईल, एखाद्या वेळेला विप्रलिप्सा येईल, एखाद्या वेळेला कर्णापाट येईल. हे सगळे पुरुषाच्या बुद्धीमध्ये असू शकतात. भ्रम असू शकतो. एखाद्या विषयाच्या संबंधामध्ये एखाद्या माणसाला भ्रम असण्याची शक्यता असते. सगळंच्या सगळं एका माणसाला एकसमयावच्छेदानं कळतं असं समजायचं कारण नाही बरं का. कितीही मोठा विद्वान माणूस असला तरी एखाद्या तरी गोष्टीचं त्याला अज्ञान असेलच की नाही, अज्ञान असण्याची शक्यता असते. सगळं कळतं असं नाही, बरंचसं कळतं असं प्रत्येकाच्याबद्दल आपल्याला म्हणता येतं बरं का. जीव आणि ईश्वर यांच्याबद्दल बोलत असताना शास्त्राची भाषा जर आपण पाहायला लागलो तर जीवाला अल्पज्ञच म्हणलं. अल्पज्ञाच्या पुढे जाऊन ज्यांनी थोडंसं शास्त्रचिंतन केलेलं आहे अशा बद्दल बोलत असताना श्रुती मातेनं त्यांना बहुज्ञ म्हणलं. पण देवाच्याबद्दल बोलत असताना आणि वेदाच्या बद्दल बोलत असताना सर्वज्ञ हा शब्द आहे. सर्वज्ञ शब्द वेगळ्या अर्थानं आहे, अल्पज्ञ शब्द वेगळ्या अर्थानं आहे आणि बहुज्ञ शब्द वेगळ्या अर्थानं आहे. आपण सामान्य जीव अल्पज्ञ असू, एखाद्या महात्म्याच्याबद्दल विचार करत असताना तो महात्मा काहीतरी त्याच्याकडून चिंतनशास्त्राचं वगैरे घडलेलं असल्यामुळे त्याला बहुज्ञता असेल, आपल्यापेक्षा त्याला जास्त कळतं, पण तो सर्वज्ञ आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि सर्वज्ञ नसल्यामुळं पुरुषाच्या बुद्धीमध्ये असू शकणारा एखादा तरी दोष त्याच्या वाङ्मयामध्ये येण्याची शक्यता असते. भ्रम असू शकतो. बहुज्ञ आहे म्हणजे त्याला सगळं कळतं असं नाही. बहुज्ञ आहे म्हणजे बरंचसं कळतं आणि बरंचसं कळतं याचा अर्थ काहीतरी त्याला कळत नाही असंच आपल्याला करता येतो बरं का. आणि काहीतरी त्याला कळत नाही म्हणजे जे त्याला कळत नाही त्या संबंधातला भ्रम त्याच्या बुद्धीमध्ये आहे आणि तो त्याच्या वाङ्मयामध्ये येण्याची शक्यता असते. असा भ्रम नावाचा दोष कित्येकांच्या लिखाणामध्ये वगैरे वाङ्मयामध्ये येण्याची शक्यता आहे. एखाद्याचं वाङ्मय असं असतं त्याच्यामध्ये भ्रम नसेल पण प्रमाद असतो. काही ना काहीतरी जाणून बुजून त्याच्यामध्ये चूक करण्याची इच्छा एखाद्या माणसाच्या ठिकाणी असू शकते बरं का. बरेच लोक सध्या वेदशास्त्राच्या बाबतीमध्ये अनभिज्ञ नाहीत, जाणतात, पण वेदशास्त्राच्या संबंधी त्यांच्या अंतःकरणामध्ये अनादराची बुद्धी असल्यामुळं प्रमादानी मुद्दाम वेदात जे जसं नाही ते तसं वेदामध्ये आहे असं सांगण्याचा त्या लोकांचा प्रयत्न चालू आहे. याला म्हणायचं प्रमाद. भ्रम नाही, त्या वेदवचनाचा त्यांना अर्थ कळाला नाही असं नाही, पण त्या वेदवचनाचा जाणून बुजून वेदाविषयी अनास्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं फिरवून अर्थ जर सांगता आला तर तसा सांगण्याचा प्रयत्न ज्यांचा चालू आहे. प्रमाद नावाचा दोष त्यांच्या बुद्धीतला त्यांच्या वाङ्मयात आला की नाही बघा. भ्रम येईल, प्रमाद येईल. एखाद्या वेळेला एखाद्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये विप्रलिप्सा असते. प्रलब्धुम इच्छा, विशेषेण प्रलब्धुम इच्छा विप्रलिप्सा. विप्रलिप्सा म्हणजे काय? लिप्सा शब्दाचा अर्थ इच्छा असा आहे. प्रलब्धुम इच्छा म्हणजे काय? एखाद्या माणसाला फसवण्याची इच्छा. फसवण्याची इच्छा काय आहे? भ्रम नाही, आपल्याला काही कळालं नाही असं नाही, जाणून बुजून चूक करायची असंही नाही, तर समोरच्या माणसाला फसवायचं आहे त्याच्याकरता म्हणून मनुष्याच्याकडून काही ना काहीतरी दोष वाङ्मयामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते. विचार करा. एक उदाहरण याच्याकरता पंचऋषीकारांनी सांगितलं आहे. एका गावातली 2 मुलं शिक्षणाच्या करता म्हणून एका गुरुच्या आश्रमामध्ये जाऊन राहिली.
त्या गुरुच्या आश्रमात जाऊन राहिल्याच्या नंतर एक माणूस गावातला फिरत फिरत त्या गुरुच्या आश्रमात गेला. आश्रमात गेल्याच्या नंतर दूर देशात आश्रमात गेल्याच्या नंतर त्यांना आपल्या गावातली मुलं या ठिकाणी आहेत त्यांची चौकशी करावी अशा बुद्धीने गुरुजीच्याकडे जाऊन विचारलं की म्हणजे 12 वर्षापूर्वी आमच्या गावची 2 मुलं आपल्याकडे आलेली होती, काय त्यांचं कसं चाललं आहे. गुरुजींनी सांगितलं की एक राम नावाचा मुलगा होता तो मेला, कृष्ण नावाचा जो मुलगा आहे तो आहे आणि त्याचा अभ्यास चांगला चालू आहे. राम मेला, कृष्ण मात्र आहे, त्याचा अभ्यास व्यवस्थित चालू आहे, थोड्या दिवसात तो परत येईल. गुरुजींनी सांगितलं. हा गावी आला. गावी आल्याच्या नंतर त्याला त्या राम आणि कृष्ण या 2 मुलांच्या बापांना फसवायची इच्छा झाली. म्हणून त्यानं काय केलं, ज्याचा मुलगा मेला होता त्याला जाऊन सांगितलं काळजी करू नका, तुमचा मुलगा सुखरूप आहे, त्याचा अभ्यास चालू आहे. आणि ज्याचा मुलगा जिवंत होता त्याच्या बापाला जाऊन सांगितलं, त्या मुलाच्या बापाला सांगितलं की तुमचा मेला हो मुलगा, काय करायचं, काहीतरी त्याचं आयुष्य तोकडं पडलं, नव्हेची काळा अवकाश असं झालं, दिला या काळी अवकाश, नाही पावलं आयुष्यनाशे तुमच्या पोराच्या बाबतीमध्ये घडलं नाही, त्याच्यामुळे तुमचं पोरगं मेलं. ज्याचं पोरगं जिवंत आहे त्याला सांगितलं मेलं, आणि ज्याचं पोरगं मेलं आहे त्याला जाऊन सांगितलं तुझं पोरगं जिवंत आहे. फसवण्याच्या इच्छेनं त्याच्या वाङ्मयामध्ये आलेला हा दोष आहे की नाही बघा तुम्ही. याला म्हणतात विप्रलिप्सा. विप्रलिप्सेच्या योगानं सुद्धा वाङ्मयामध्ये, पौरुषेय वाङ्मयामध्ये दोष निर्माण होण्याची जी शक्यता आहे त्याची ही कारण आहेत. भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा आणि करणापाटव. करण म्हणजे साधन, साधन म्हणजे ज्ञानग्रहणाकरता समर्थ असलेली आपली इंद्रिय, त्या इंद्रियांच्या ठिकाणी काहीतरी अपाटव आहे. अपाटव म्हणजे अपटुता आहे. अपटुता आहे म्हणजे पटुता नाही, पटुता नाही म्हणजे कुशलता नाही. इंद्रियांच्या ठिकाणी ते ज्ञान ग्रहण करण्याच्या करता लागणारं जे सामर्थ्य, तशा पद्धतीचं सामर्थ्य एखाद्या वेळेला असत नाही. तुम्ही विचार करा, एखाद्या माणसाला सूक्ष्म अशी वस्तू आज जरी दिसत असली तरी कालांतरानं त्याच्या नेत्राची शक्ती क्षीण झाल्याच्या नंतर त्याला ती सूक्ष्म वस्तू डोळ्यानं पाहता येईल का? एक 10 वर्षाच्या पोराला सुईत दोरा ओवून दे असं सांगितल्याच्या नंतर तो चटकन ओवून देतो. तोच 10 वर्षाचा मुलगा 50 वर्षाचा झाल्याच्या नंतर त्याला सांगावं की बाबा 40 वर्षापूर्वी तू चटकन दोरा ओवून दिला होता, आता तो ओवून दे, त्याला ते सुईच दिसत नाही तर त्याचं छिद्र कुठलं दिसतं. अशी त्याची अवस्था झालेली असते. करणापाटव, इंद्रियांच्या ठिकाणी निर्माण झालेलं असामर्थ्य, त्याच्यामुळे ज्ञानग्रहणाच्या बाबतीमध्ये मनुष्याला अडचण निर्माण होते बरं का. काय या इंद्रियात जे दोष निर्माण होतात त्याची वेगळी वेगळी कारणं सांगितली जातात. एक नाथ महाराजांच्या चरित्रातलं उदाहरण आहे पहा. नाथ महाराजांचं रामायणाचं लिखाण चालू होतं. भावार्थ रामायण नाथ महाराज लिहित होते. वेगवेगळी रामायणं पाहायची, त्याच्यातले कथासंदर्भ पाहायचे, त्याचा संग्रह आपल्या रामायणात करायचा. आपल्या दृष्टीच्या समोर रामचंद्र प्रभूचं चरित्र जसं चाललं होतं तसं घ्यायचं, त्याचं चिंतन लिहायचं. हा नाथ महाराजांचा उद्योग चाललेला. एका दिवशी नाथ महाराज लिहित असताना अशोकवनाच्या संबंधानं वर्णन चालू झालं. सीतेला रावणाने लंकेमध्ये नेल्याच्या नंतर अशोक वाटिकेमध्ये ठेवलेलं अशोकवनाचं वर्णन चालू आहे. ते वर्णन चालू असताना नाथ महाराज लिहायला लागले. गंमत अशी, जिथं जिथं रामायण चालू असेल त्या त्या ठिकाणी मारुतीरायाचं येणं होतं असं सांगितलं जातं पहा. म्हणून जिथं रामायण चालू असेल त्या ठिकाणी एक रिकामा पाठ मांडलेला असतो, मारुतीराय त्या पाठावर बसलेले आहेत अशा पद्धतीची धारणा असते. नाथांचं रामायण प्रत्यक्षच मारुतीराय त्या पाठावर येऊन बसलेले आणि ते श्रवण करायला लागलेले. श्रवण करता करता नाथ महाराजांनी अशोकवनाचं जेव्हा वर्णन लिहायला सुरुवात केली, प्रत्येक वर्णन नाथांनी करावं मारुतीरायाने सांगितलं. बरोबर, अगदी असंच आहे. लंका सोन्याची, सोन्याची, 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, बरोबर. 7 लक्ष तेथे विटबंदी, बरोबर. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, अगदी संख्या बरोबर. शुद्ध कांचनाची 7 कोटी, अगदी बरोबर आहे नाथ महाराज. असं म्हणणारे मारुतीराय अशोकवनाचं वर्णन जेव्हा सुरू झालं तेव्हा नाथ महाराजांनी सांगितलं, अशोकवनातल्या झाडाला आलेली फुलं सगळी पांढरी होती म्हणे, शुभ्र वर्णाची ती फुलं आहेत. नाथ महाराजांना मारुतीरायाने हट्टकलं सांगितलं म्हणे, काय नाथ महाराज, काही नाही म्हणे, काय चाललंय? अशोकवनाचं वर्णन. काय लिहिता? अशोकवनातल्या फुलाचा रंग पांढरा होता असं लिहितो. कशावरून? रामायणात तशाच पद्धतीचा निर्देश पूर्वीच्या ऋषीमुनींनी करून ठेवलाय म्हणून. मारुतीराय म्हणायला लागले, त्यांनी नुसतं लिहिलं असेल, मी जाऊन पाहून येणारा माणूस आहे. काय चुकलं देवा? मारुतीरायाने सांगितलं फुलं पांढरी नाहीत, मग लाल आहेत म्हणे. नाथ महाराज म्हणले, पांढरी म्हणजे पांढरी, तुम्ही काही बोला. 2 भक्ताचा वाद.
नाथ महाराज म्हणतात पांढरीच आहेत आणि मारुतीराय म्हणतात त्या ठिकाणची फुलं तांबडी आहेत, काय करावं? दोघांचा वाद सुरू झाला. मारुतीराय म्हणतात चक्षुर्वै सत्यम, जे डोळ्यानं पाहिलं ते खरं आहे. खऱ्या आणि खोट्यामध्ये अंतर किती याच्याबद्दल असं वर्णन केलं जातं, 4 बोटाचं अंतर आहे म्हणे. खरं आणि खोटं किती अंतर आहे? 4 बोटाचं अंतर आहे. बिरबलाला विचारला होता प्रश्न, खऱ्या खोट्यात अंतर किती? त्यानं उत्तर दिलं 4 बोटाचं अंतर. कसं? तो म्हणतो जे डोळ्यानं पाहिलं ते खरं, जे कानानं ऐकलं ते खोटं. कान आणि डोळा अंतर मोजून बघा. तुमच्या जर काना डोळ्यात जास्त अंतर असलं तर मला दाखवायला या. बघा आपल्या आपल्या हातात ठेवून काय. एखादा अर्धा बोट इकडं तिकडं असलं तर त्याचा काही फार विचार करू नका. खऱ्या खोट्यातलं अंतर 4 बोटाचं आहे. 4 असेल काय असेल, अंतर महदंतर आहे. त्याचा विचार आपल्याला करायचा नाही आत्ता. पण चक्षुर्वै सत्यम, जे तुम्ही ऐकून लिहिता, जे तुम्ही इतर लोकांनी केलेलं वर्णन वाचून लिहिता ते खरं असेलच नाही. पण मी मात्र प्रत्यक्ष पाहून आलेलं असल्यामुळे मी सांगतो ते अगदी सत्य आहे. काय पाहिलं? फुलं तांबडी आहेत, लाल म्हणून लिहा. नाथ महाराज म्हणायला लागले लाल लिहिणार नाही म्हणे, पांढरी असंच लिहावं लागेल मला. कारण पूर्व सूरींचे ग्रंथ पाहून मी लिहायला लागलो आणि त्यांनी पांढरी म्हणून जर वाल्मिकाधिकांनी लिहिलेलं असेल तर मला पांढरी लिहावी लागतील. मारुतीराय आणि नाथ महाराज दोघांचं हे चाललं. नाथ महाराज पांढरीच लिहितो म्हणून बसले. मारुतीरायानं मात्र ती तांबडी आहेत असं लिहायला सांगितलं. दोघांचा वाद झाला. शेवटी दोघांमध्ये असं ठरलं की म्हणे आपला निर्णय करण्याकरता अजून कोणीतरी साक्षीदार आणला पाहिजे. कोणाकडे जावं? विचार असा ठरला की म्हणे अशोकवनातल्या फुलाचं दर्शन मारुतीराय यांना जसं आहे त्याप्रमाणे अशोकवनातच वास्तव्य असल्यामुळं सीतामातोश्रीला सुद्धा तिथल्या फुलाचं कदाचित ज्ञान असण्याची शक्यता. चला म्हणे आईसाहेबाला विचारा. सीतामातोश्रीकडे साकेतधामात हे गेले. नित्य साकेतधामामध्ये रामचंद्र प्रभूच्या मारुतीराय आणि नाथ महाराज दोघेजण गेले आणि सीतामातोश्रीला गाठलं. एकांतात नमस्कार केला दोघांनी आणि विचारलं म्हणे आईसाहेब काय? एक प्रश्न आहे. काय? अशोकवनात तुम्ही होता? होते. दीर्घकाल होता? होते. 6 महिने तुम्ही जवळपास तिथं होता? होतोय. अशोकवनातलं आमचं वर्णन नाथ महाराज रामायण लिहायला लागले तेव्हा रामायणामध्ये अशोकवनातल्या फुलाचा रंग त्यांनी पांढरा म्हणून सांगितला. मारुतीराय म्हणायला लागले मी जेव्हा तिथं आलो होतो तेव्हा मी ती फुलं पाहिली होती, तेव्हा ती मला तांबडी दिसली. ती फुलं तांबडी आहेत असं माझं म्हणणं आहे. नाथ महाराज मात्र पांढरी म्हणून लिहायला लागलेत. कोणाचं खरं सांगा? तुम्ही पाहिलेलं आहे. माझ्यापेक्षा जास्त दिवस तुम्ही तिथं होता. मी काय नुसता तुमच्या संशोधनाकरता आलेला आणि तिथं येऊन ताबडतोब निघून गेलेला. तुम्ही दीर्घकाल तिथे राहिलेले आहात तेव्हा तुम्ही तिथल्या फुलांचा रंग सांगा. सीतेनं सांगितलं म्हणे नाथाचं म्हणणं काय? पांढरी. मारुतीचं म्हणणं काय? तांबडी. सीतेनं सांगितलं दोघांचंही चुकलं म्हणे. म्हणजे तिनं तिसरंच सांगितलं. ते म्हणायला लागले पांढरी नाहीत, तांबडी नाहीत. मग तिथली फुलं म्हणे निळ्या निळ्या वर्णाची आहेत. श्यामलकांतीची त्या ठिकाणची फुलं आहेत. तिसरंच एक मत पुन्हा उपलब्ध झालं. दोघाच्या वादाचा निर्णय करायकरता जो तिसरा गाठला तो तिसरा यांच्याच बरोबर पुन्हा एका पक्षात आला की बाबा तिसरं एक मत निर्माण झालं. तिघाचा वाद. सीतेनं सांगावं निळी, मारुतीनं सांगावी तांबडी. नाथ महाराज म्हणतात मला माहिती नाही, मी पांढरी म्हणून लिहिणार आहे. सीता 6 महिने तिथे राहून सांगते निळी आहेत. नाथ महाराज सांगतात मला ते माहिती नाही. वाल्मिकाचा शब्द मला प्रमाण आहे. शब्द प्रामाण्यवादी मी आहे. त्यांच्या शब्दाला धरून मी बोलणार आहे. साधूचा शब्द यथार्थ आहे. कुणाला विचारावं? निर्णय कोण करणार? नाथ महाराज मारुती आणि सीतेमध्ये निर्माण झालेल्या या वादाचा निर्णय करायचं काम शेवटी रामचंद्रावर सोपवलं. सर्वज्ञ ते सर्वज्ञ सर्वविद्यस्य ज्ञानमयंतपः. सर्वज्ञ सर्ववेत्ता चतुरातु शिरोमणी चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा. या वर्णनाला पात्र असलेले मारुतीराय हे रामचंद्र प्रभू. रामाकडे हे तिघे जण आले म्हणायला लागले म्हणे देवा असा असा वाद आहे. काय? अशोकवनातल्या फुलाच्या रंगासंबंधीचा वाद चालू आहे. नाथाचं म्हणणं पांढरी, मारुतीचं म्हणणं तांबडी. सीतामातोश्रीचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणची ती फुलं निळ्या वर्णाची होती तेव्हा तिथल्या फुलाचा वर्ण देवा आम्हाला स्पष्ट सांगा. त्याने सांगितलं ठीक आहे म्हणे. काय ठीक आहे? निर्णय करतो. काय निर्णय आहे? पांढरी होती का तांबडी होती का निळी होती? काय सांगणार आहात देवा? देवाने सांगितलं नाथ महाराज म्हणतात तेवढं बरोबर आहे. म्हणजे तिथली फुलं पांढरीच आहेत म्हणे.
मारुतीने म्हणायला लागले, मी पाहिलं त्यावेळेला मला लाल दिसली, सीतेनं पाहिलं तेव्हा त्यांना निळी दिसली, काय तिथल्या फुलात जादू तर नाही? मारुतीरायाला नाथ महाराजांनी हे भगवंताने रामचंद्र प्रभूने समजावून सांगितलं, म्हणे नाथ महाराज म्हणतात ते बरोबर, तुला लाल दिसली त्याचं कारण वेगळं आहे आणि सीतेला निळी दिसली त्याचं कारण वेगळं आहे. काय कारण? कर्णा पाटव नावाचा दोष तुमच्या ठिकाणी होता म्हणून तुम्हाला तशा पद्धतीनं ती फुलं दिसली. तुमच्या इंद्रियाच्या ठिकाणी त्या वस्तूचं यथार्थ ज्ञान ग्रहण करण्याकरता म्हणून लागणारी क्षमता नव्हती. का नव्हती? मारुतीरायाला त्याने सांगितलं, म्हणे तू लंकेत गेलेला असताना रावणाच्या संबंधीचा क्रोध तुझ्या रोमात भरला होता. तुझ्या रोमात रावणाचा जो क्रोध भरलेला, त्या क्रोधाचा परिणाम म्हणून तुझी दृष्टी लाल झाली होती, म्हणून फुलं पांढरी असून लाल दिसली म्हणे. असं जास्त रागावू नये. नवऱ्याच्या अंगावरचे कपडे पांढरे असले तरी काळे दिसतात, लाल दिसतात, असं होतं. मग रागावण्याचा परिणाम बरं का, फक्त बायका करताच नाही, पुरुषांच्या करताही सांगतो. हे क्रोध निर्माण झाला आणि त्याच्यामुळं दृष्टी लाल झाली म्हणून पांढरी असलेली फुलं तुला तांबडी दिसली. मारुतीने सांगितलं, देवा तुम्ही म्हणाल ते मान्य, ठीक आहे, बाजूला होतो मी. सीतेनं विचारलं, देवा मला निळी दिसली याचं कारण? सीतेला रामचंद्राने सांगितलं, म्हणे अशोकवनात असताना माझा विरह तुझ्या चित्ताला असल्यामुळं सरासर्व काळ माझं चिंतन तुला होतं. विरहाच्या अवस्थेमध्ये ज्याचा विरह आहे त्याचं सतत चिंतन घडल्यामुळं रामाचं चिंतन घडलं, राम घनश्याम सुंदर कांतीचा, म्हणून जिथं जिथं दृष्टी जाईल तिथं तिथं तुला राम दिसत होता आणि त्याच्यामुळे ती फुलं पांढरी असून तुला निळी दिसली. पांढरी असलेली फुलं निळी दिसणं, पांढरी असलेली फुलं तांबडी दिसणं आणि पांढरं असलेलं फुल पांढरंच दिसणं, अंतर आहे की नाही बघा याच्यामध्ये. असलेला रंग न दिसता त्या फुलाच्या ठिकाणी वेगळ्या रंगाचा प्रत्यय जर आला तर तो कर्णा पाटवण्याचा दोष आहे. आणि असलेलं फुल असलेल्या वर्णाने जर दिसायला लागलं तर ते मात्र यथार्थ ज्ञान आहे. मला काय सांगायचं आहे, दोषाचा विचार करत असताना वेद वाङ्मयामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही आणि बाकीच्या कोणत्याही वाङ्मयामध्ये दोष असण्याची जी शक्यता आहे त्याचं कारण आपण पाहतो. तर ते कारण असं आहे, वेद वाङ्मय पौरुषेयन, बाकीच्या वाङ्मयाचा विचार जर केला तर ते बाकीचं सगळं वाङ्मय पौरुषेय वाङ्मयाच्या ठिकाणी भ्रमप्रमाद विप्रलिप्सा आणि कर्णा पाटव यापैकी एखादा दोष असू शकतो. अपौरुषेय वाङ्मय असल्यामुळे वेद वाङ्मयामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही असं वेद वाङ्मय. आणि या वेद वाङ्मयाच्या जोडीला त्याच्या नंतरचं प्रामाण्य ज्याला आहे त्याला स्मृती पुराण असं आपल्याकडं म्हणलं जातं. हे सगळेच्या सगळे वाङ्मय आहे, हे सगळ्याच्या सगळं वाङ्मय निर्माण होण्याचं कारण काय? जे मनुष्य मात्राचं कल्याण व्हावं याच्याकरता म्हणून या सगळ्या शास्त्राची प्रवृत्ती झालेली आहे बरं का. आता वेद जर सर्वज्ञ आहे, वेदच जर सर्व प्राण्यांचं कल्याण करण्याच्या कामामध्ये समर्थ आहे, तर मग पुन्हा बाकीचं वाङ्मय निर्माण होण्याची काय गरज पडली? वेदाला जर सगळं कळतं, वेद सर्वज्ञ असल्यामुळे सगळ्याचं सगळं कल्याण करू शकतो, असं जर आहे तर बाकीचं वाङ्मय निर्माण झालं कशा करता? त्याचा विचार सांगत असताना शास्त्रकाराने सांगितलेला आहे, इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपबृंहयेत. बरं का, वेदाचं असं आहे, वेद संपन्न आहे, वेद संपन्न होय ठाई. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा त्याच्या संपन्नतेचं वर्णन केलेलं आहे. संपन्न आहे, ज्ञान त्याच्या ठिकाणी आहे, सर्वज्ञ आहे, तो सगळ्यांचं कल्याण करू शकतो. पण सर्वांचं कल्याण करू शकणाऱ्या या वेदाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट दुसरी अशी आपल्याला लक्षात घ्यावी लागते, त्याची भाषा परोक्ष आहे. परोक्षवादाः श्रुतयः परोक्षम ममच प्रियम. भागवतात देवाने सांगितलं, श्रुती परोक्ष रीतीनं बोलते, प्रत्यक्ष बोलत नाही. श्रुतिमाता बोलत असताना हे असं असं आहे सरळ सरळ कधी बोलत नाही. श्रुतीचं बोलणं परोक्ष रीतीनं चाललेलं आहे. परोक्ष रीतीनं चाललेलं ते श्रुतीचं बोलणं, त्याच्यातून वेदाचा खरा तात्पर्यार्थ आपल्याला अवगत होण्याची शक्यता नाही. एक गोष्ट सरळ सरळ सांगितली तर ती जशी समजते, तीच गोष्ट आडमार्गानं जर सांगायची ठरली, फिरवून जर बोलायची ठरली, तर त्याच्यातून आपल्याला बोध होण्याची शक्यता नसते बरं का. उदाहरण सांगतो तुम्हाला म्हणजे कळेल. साधी गोष्ट पण ती फिरवून सांगितली की मनुष्याला कशी कळत नाही याच्याबद्दलचा विचार. अनेक कोडी आपल्यासमोर येतात ना, शाब्दिक कोडी. शाब्दिक कोड्याचा, एखाद्या कोड्याचा विचार करा, त्याच्यातून आपल्याला साधी गोष्ट सांगायची असते पण फिरवून सांगितल्यामुळं सरळ रीतीनं त्या शब्दाचा बोध आपल्याला होत नाही बरं का. काय झालं, एक भोजराज आणि कालिदासाच्या चरित्रामध्ये बरीचशी अशी उदाहरणं आपल्याला पाहायला सापडतात. एक पंडित एका दिवशी धारानगरीत आला. भोजराजाची नगरी धारानगरीत आला. आल्याच्यानंतर कालिदासाच्या संबंधानं त्याला विचारायचं होतं, चौकशी करायची होती, घर वगैरे कुठं आहे हे विचारायचं होतं. चौकशी करता म्हणून पाणवठ्यावर गेला.
तहान लागली होती, पाणी प्यायचं होतं. पाणी प्यायचं असल्यामुळे त्यानं विचारलं की बाबा मला पाणी दे. एक मुलगी तिथं पाणी भरायला आलेली, त्या मुलीला सांगितलं पाणी दे. ती पाणी द्यायला तयार झाली की लगेच यानं विचारलं तू कोण आहेस? तुझ्यापासून मी पाणी घेणार आहे, पाणी मला प्यायचं आहे, पण तू कोण? तुझा थोडासा परिचय मला सांग. तुझा परिचय सांग म्हणल्याबरोबर त्या पोरीनं जे सांगितलं ते असं सांगितलं, पहा काय, कृष्णमुखी नच वानरी, द्विजिह्वा नच सर्पिणे, पंचप्रिया नच पांचाली, तस्याहं कुलबालिका म्हणे. त्या पोरीनं सांगितलं एक वस्तू अशी आहे, तिचं तोंड काळं आहे पण ती वानरी नाही, तिला 2 जिभा आहेत पण ती सर्पिण नाही, ती 5ची आवडती बायको आहे पण द्रौपदी नाही. अशी एकच जी वस्तू, ती ज्याच्या हातात सतत असते त्याच्या कुळात जन्माला आलेली मी मुलगी आहे. कळालं काही? माहिती असलं तर कळालं असेल. मला हे ऐकून माहिती आहे म्हणून मला कळालं, नाहीतरी मलाही कळायची काही व्यवस्था नव्हती. मी काही फार शहाणा आहे समजू नका. कळालं नाही. का कळालं नाही? साधी गोष्ट फिरवून बोलण्यात आली म्हणून कळाली नाही, परोक्ष रीतीनं सांगितलं म्हणून कळालं नाही. काय आहे या गोष्टीचं उत्तर? ती होती कुलकर्ण्याची मुलगी. आणि कुलकर्ण्याच्या हातात सतत काय असतं? लेखणी असते. त्या लेखणीचं हे वर्णन आहे. कृष्णमुखी नच वानरी, तोंड काळ आहे पण वानरी आहे का? वानरी नाही. आत्ताच्या लेखणीचं सोडून द्या, पण जुन्या काळामध्ये ते दौत टाक वगैरे असं लेखणीचं स्वरूप जेव्हा होतं तेव्हा टाक दौतीत जेव्हा बुडवून ठेवलेलं असायचं आणि बहुतेक काळी शाईच वापरली जायची, त्याच्यामुळे त्या टाकाचं तोंड तसं निबवरचं नेहमी असं काळं असायचं. कृष्णमुखी वानरी आहे का? नाही. द्विजिह्वा, लेखणीला अशा 2 फाकड्या असतात. बॉलपेन डोळ्यासमोर आणू नका, त्याच्यातून काही आपल्याला लक्षात येणार नाही. टाक डोळ्यासमोर घ्या, ते पेनला असलेलं नीब लक्षात घ्या. पत्ती म्हणतात त्याला काही ठिकाणी. ते नीब पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं त्याला 2 जिव्हा आहेत, 2 फाकड्या आहेत. सर्पिण आहे का? पण नच सर्पिणे. पंचप्रिया, हाताची 5ही बोटं यांची ती आवडती भारी आहे की नाही? कारण 5ही बोटं ज्या अर्थी लेखणीला घट्ट मिठी मारून बसतात त्याची 5 जणांची ती प्रिया आहे की नाही? द्रौपदी आहे का? पण पंचप्रिया नच पांचाली, जी काळ्या तोंडाची आहे पण वानरी नाही, जी 2 जिव्हाची आहे पण सर्पिण नाही, जी 5 जणांची प्रिया आहे पण द्रौपदी नाही, ती ज्याच्या हातात सतत असते त्या कुलकर्ण्याची मी मुलगी. अर्थ कळाला आता? कळाला, पण सांगावा लागला तेव्हा कळाला ना. दुरूह होते भाषा. भाषेचं असं आहे, परोक्ष रीतीनं सरळ सांगायचा आशय परोक्ष रीतीनं जर सांगितला. अजून एक उदाहरण सांगतो. त्या भोजराजाच्या दरबारामध्ये एका दिवशी एक पंडित आला, मोठा विद्वान पंडित. दारिद्र्य होतं, आपलं दारिद्र्य जावं, भोजराजा विद्वानाचा सत्कार करणारा हे कळाल्याच्यामुळं तो तिथं आला, दरबार पाहिला. आल्यावर दरबारात त्यानं दृष्टी टाकली एकदा, बसलेले जे बडे बडे विद्वान त्या दरबारातले होते याच्यापेक्षा सगळे हलके. हा विचार करायला लागला, माझ्यापेक्षा सगळे लहान पण इथं मोठ्या सन्मानाच्या पदावर आरूढ आहेत, तेव्हा यांच्यासमोर आपल्या कर्माची रडकथा राजाला सरळ सांगायची नाही, वेगळ्या भाषेमध्ये त्यानं सांगायला सुरुवात केली. तो बोलला, राजेसाहेब मला तुम्हाला काही विनंती करायची आहे. बोला म्हणे. मी विद्वान आहे. ठीक आहे, काय अडचण तुमची, बोला ना. यानं सांगितलं, येते सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा रामस्त्री नामकाना त्यजुनी उरतते पीडिते फार आम्हा हस्ती हस्तींद्र वृंदांतकमुख रिपुचे जास्य पूर्वार्ध नाही या लागी क्षमा सुतेशा अरि अनुज सखी स्वल्पही येत नाही. राजाच्या समोर त्यानं हे हा श्लोक म्हणून दाखवला, हे वचन उच्चारलं. राजानं ऐकलं. राजा म्हणायला लागला, काय म्हणणं पंडितजी? त्यानं सांगितलं, जे म्हणायचे ते सांगितले, जाणून घ्या. तुमच्या दरबारात एवढे पंडित आहेत, त्यांना हे द्या वचन. मला काय आशय व्यक्त करायचा आहे त्यांना जर सांगता आला तर त्यांना पंडित म्हणा, नाही तर पंडित म्हणू नका. काय आशय? शब्दाचा, एका एका शब्दाचा संबंध विचारात घेत चला, आपल्याला लक्षात येईल. येते सह्याद्री कन्या, सह्याद्रीची कन्या कोण? गोदावरी. गोदावरी सह्यागिरीवरून उगम पावली. ब्रह्मगिरी सह्याद्रीचाच एक भाग, तिथून ती उगम पावली. सह्याद्री कन्या म्हणजे गोदावरी. तिचा पती समुद्र. प्रत्येक नदी समुद्राला जाऊन मिसळत असल्यामुळे समुद्र तिचा पती. गोदावरीचा पती समुद्र. सह्याद्रीची कन्या गोदावरी, तिचा पती समुद्र, त्याचा मुलगा समुद्राचा मुलगा चंद्र, त्याची ललना म्हणजे बायको रात्र,
ती जेव्हा यौवनात येते म्हणजे मध्यरात्र होते. काय सांगायचं होतं? जेव्हा मध्यरात्र होते एवढं म्हणायकरता तो काय बोलला? सह्याद्रीच्या मुलीच्या नवऱ्याचा जो मुलगा त्याची बायको तारुण्यात येते तेव्हा. अवघड की नाही बोलणं? परोक्ष रीतीनं बोललं की आशय दुरूह होत जातो. पुढं काय होतं? मध्यरात्र झाली. रामस्त्री भगवान रामचंद्र त्यांची स्त्री सीता, तिच्या नावातला एक काना काढून टाका, उरलं काय? शीत. शीत म्हणजे थंडी. पीडिते फार आम्हाला थंडीची फार पीडा होते. मध्यरात्र जेव्हा होते तेव्हा आम्हाला थंडीची फार पीडा होते. एखादं पांघरून घेता येत नाही. त्याला सांगितलं तेच तर रडायला आलो. काय सांगायचंय? तो म्हणायला लागला हस्ती हस्तींद्र वृंदांतक मुखरिपुचे जास्ती पूर्वार्ध नाही. हस्ती म्हणजे हत्ती, हस्तींद्र म्हणजे बलाढ्य हत्ती. त्या हस्तींद्राचा वृंद म्हणजे कळप, हत्तीचा कळप. त्याचा अंतक म्हणजे अंत करणारा. हत्तीच्या कळपाचा नाश कोण करू शकतो? सिंह. त्या सिंहाचं ज्याला मुख आहे तो नरसिंह. त्याचा जो रिपू म्हणजे शत्रू आहे हिरण्यकश्यप, त्या हिरण्यकश्यपूच्या नावातला पूर्वार्ध हिरण्य. हिरण्य म्हणजे सोनं, सोनं म्हणजे द्रव्य, द्रव्य म्हणजे पैसा. आमच्याजवळ नाही. काय सांगितलंय? हस्ती हस्तींद्र वृंदांतक मुखरिपूचे जास्ती पूर्वार्ध नाही. काय होतं? मध्यरात्र होते, थंडीची पीडा फार होते, आमच्याजवळ पैसा नाही, त्याच्यामुळं पांघरून घेऊ शकत नाही. म्हणून काय होतं? या लागी क्ष्मा सुतेशा अरि अनुज सखी स्वल्पही येत नाही. काय येत नाही? झोप येत नाही. पण झोप येत नाही एवढं सांगायकरता त्यानं काय काय सांगितलं? क्ष्मा सुत ईशा अरि अनुज सखी स्वल्पही येत नाही. काय बोलला बघा? क्ष्मा म्हणजे पृथ्वी, पृथ्वीची सुता मुलगी सीता, तिचा ईश म्हणजे नवरा राम, त्या रामाचा अरी म्हणजे शत्रू रावण, त्या रावणाचा धाकटा भाऊ कुंभकर्ण, त्या कुंभकर्णाची सखी झोप अजिबात येत नाही म्हणे. स्वल्पही येत नाही. सांगायचं काय होतं? जेव्हा मध्यरात्र होते तेव्हा फार थंडी पडलेली असते, आमच्याजवळ द्रव्य नसल्यामुळं आम्ही पांघरून घेऊ शकत नाही, म्हणून झोप येत नाही, काहीतरी द्या. एवढं बोलाय करता सरळ जर बोललं असतं तर तो आशय आपल्याला सरळ कळाला असता. पण जेव्हा कोड्याची भाषा वापरली जाते, रूपकात्मक बोलणं होतं, परोक्ष भाषा वापरली जाते, तेव्हा तो आशय दुरूह होत जातो, कळायला अवघड जातं. असा आशय दुरूह झाला की मग परोक्ष भाषणातून वेदाला जो अर्थ व्यक्त करायचा आहे ते चिंतनात घेण्याकरता म्हणून पुढे विस्ताराची अपेक्षा निर्माण होते, भाष्याची अपेक्षा निर्माण होते. वेदावर भाष्य मग निर्माण होतात. मग ते भाष्य जाणून घेऊनही त्याच्यातून आपल्याला जेव्हा काही कळत नाही तेव्हा मग इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपबृहयेत. इतिहास पुराणाचा विचार करा आणि वेदाचं समुपबृहण करा, उपबृहण करा, वेद विस्तार करा. परोक्ष रीतीनं वेदानं जे काही सांगितलेलं आहे त्याचा आशय, त्या परोक्ष भाषणातून जो आशय व्यक्त वेदाला करायचा आहे तो जाणून घ्या. आणि असं जर झालं नाही तर परिणाम वेदाने असा सांगितला आहे, विभेती अल्पश्रुताद वेदो मामयम प्रहरिष्यते. अल्पश्रुत माणसाला ज्यानं इतिहास पुराणाचं अवलोकन केलेलं नाही अशा माणसाला वेदसुद्धा घाबरतो म्हणे. का? मामयम प्रहरिष्यते, माझ्या वचनाचा हा विपरीत अर्थ करून माझा नाश करेल. कारण इतिहासाचं अवलोकन नाही, पुराणाचं अवलोकन नाही, परोक्ष भाषा समजून घेण्याची कुवत नाही, अशा अवस्थेमध्ये हा माझा विपरीत अर्थ करेल आणि माझा नाश करेल, असं वेदाला भय वाटतं म्हणे. कशाकरता मी हे सगळं बोलायला लागलो? वेद वाङ्मय पौरुषेय वाङ्मय असल्यामुळं मनुष्य मात्राच्या कल्याणाकरता ते समर्थ आहे. आणि मनुष्य मात्राच्या कल्याणाकरता समर्थ असलेल्या त्या वेदाची भाषा सगळी परोक्ष आहे. परोक्ष भाषेमध्ये वेद बोलत असल्यामुळे त्या परोक्ष भाषेतून जो व्यक्त झालेला आशय आहे तो आशय जाणून घेण्याची सामान्य बुद्धीच्या माणसाच्या ठिकाणी कुवत नाही. मग ज्यांच्या ठिकाणी तो परोक्ष रीतीनं सांगितलेला आशय जाणून घेण्याची योग्यता आहे अशा ऋषींनी तो आशय जाणून घेऊन सामान्य बुद्धीच्या माणसाकरता ती वेदातली परोक्ष भाषा बाजूला ठेवून अपरोक्ष भाषेमध्ये चिंतन प्रगट करावं लागतं. आणि ते ऋषींनी परोक्ष अशा भाषेनं वेदानं सांगितलेलं चिंतन जाणून घेऊन जे अपरोक्ष भाषेत प्रगट केलं त्या अपरोक्ष भाषेत ऋषींनी त्या वेदाचं केलेलं प्रकटीकरण म्हणजेच पुराण आणि महापुराण आहे. भागवतासारख्या ग्रंथाची जी आवश्यकता सांगितली ना
ती या दृष्टीनं आहे. आणि मग असं चिंतन व्यक्त होत असताना सुद्धा एकाच दृष्टीनं वेदाचा अर्थ लावला जात नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं वेदाच्या अर्थाचं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. कोणी आधिभौतिक दृष्टीनं पाहिल, कोणी आध्यात्मिक दृष्टीनं पाहिल, कोणी आधिदैविक दृष्टीनं त्याच्याकडे पाहू शकतो. प्रत्येक वस्तूचा विचार अशा तिन्ही पद्धतीनं आपल्याला करता येऊ शकतो. वापरलेला कोणताही शब्द त्याचा आध्यात्मिक अर्थ, आधिभौतिक अर्थ आणि आधिदैविक अर्थ तिन्ही वेगळे वेगळे असतात. एक उदाहरण सांगतो. डोळ्याचा वाचक शब्द बघा, नेत्र. नेत्र शब्द उच्चारला. नेत्र शब्दाचा उच्चार झाल्याच्या बरोबर प्रत्येकाच्या दृष्टीसमोर हाच डोळा येतो समजू नका. ज्याला अध्यात्माची दृष्टी आहे त्याचा अर्थ वेगळा आहे, ज्याला आधिभूताची दृष्टी आहे त्याचा अर्थ वेगळा आहे, आणि ज्याला आधिदैवाची दृष्टी आहे त्याचा अर्थ वेगळा आहे. नेत्र शब्दाचा उच्चार झाल्याबरोबर केवळ भौतिक दृष्टी ज्याला आहे त्याला वाटतं नेत्र म्हणजे नेत्र गोलक. आधिदैवात ज्याची दृष्टी गेली तो म्हणतो नेत्र म्हणजे नेत्राची अधिष्ठाती देवता सूर्य. आणि नेत्र शब्दाचा उच्चार झाल्याच्या बरोबर ज्याची दृष्टी आधिभूतातही गेली नाही, आधिदैवातही गेली नाही, अध्यात्मामध्ये ज्याची दृष्टी गेलेली आहे त्या आध्यात्मिक दृष्टीनं संपन्न असलेल्या माणसाला विचारा नेत्र म्हणजे काय. तो म्हणतो नेत्र म्हणजे नेत्राला गम्य असलेलं जे रूप, त्या रूपाची तन्मात्रा, तिच्यापासून निर्माण झालेलं इंद्रिय. रूप तन्मात्रेचं ग्रहण करण्याकरता समर्थ असलेलं नेत्र नावाचं इंद्रिय हा आध्यात्मिक अर्थ झाला. नेत्राची अधिष्ठात्री देवता सूर्य हा नेत्र शब्दाचा आधिदैविक अर्थ झाला. आणि नेत्र शब्दाचा उच्चार झाल्याच्या बरोबर केवळ आधिभूतातच ज्याची दृष्टी गुंतलेली आहे त्याच्या बुद्धीला कळालेला नेत्र शब्दाचा अर्थ जर आपण पाहायला लागलो तर नेत्र म्हणजे केवळ हा गोलक डोळा, आपल्याला जो स्थूल डोळा दिसतो ज्याच्यामध्ये नेत्र नावाचं इंद्रिय राहतं त्या डोळ्याचा बोध त्या माणसाला होण्याची शक्यता आहे. ज्याची ज्याची दृष्टी जशी जशी असेल त्याला त्याला तसा तसा अर्थ प्रत्येक शब्दाचा जर जाणवत असेल तर वेदाचा शब्द पाहत असताना सुद्धा त्याच्याकडे अधिभूताच्या दृष्टीनं कोणी पाहिलं त्याला कळणारा अर्थ वेगळा, आधिदैवाच्या दृष्टीनं पाहणारा त्याचा अर्थ वेगळा, अध्यात्माच्या दृष्टीनं पाहणारा जो मनुष्य असेल त्याचा अर्थ वेगळा आहे. म्हणून आपण सायणाचार्याचं सगळं वेदावरचं जर भाष्य पाहायला लागलो तर त्याने आधी याज्ञिक दृष्टीनं अर्थ लावला. यज्ञासाठी उपयोगी पडेल अशा पद्धतीनं वेदाचा अर्थ लावला. प्रत्येक वेदभाष्य करता आधी याज्ञिक दृष्टीनं पाहिलं असं नाही. जगद्गुरु शंकराचार्यांना विचारा, पूर्वमीमांसेच्या दृष्टीनं सायणाचार्याने विचार करून उपनिषदाचा अर्थसुद्धा आधी याज्ञिक दृष्टीनं जरी लावलेला असला तरी त्याच उपनिषदातून जगद्गुरु शंकराचार्य मात्र ज्ञानाच्या दृष्टीनं, अध्यात्माच्या दृष्टीनं अर्थचिंतन आपल्यासमोर प्रगट करतात. मला काय सांगायचं आहे, ज्या ज्या दृष्टीनं आपण वेदाच्या शब्दाकडे पाहावं तशा तशा पद्धतीचा भाव आपल्या अंतःकरणात प्रकाशित होत जातो. आणि अशा तीन वेगळ्या वेगळ्या दृष्टी मनुष्याच्या समोर असल्यामुळं, ऋषीमुनींच्या समोर असल्यामुळं ऋषीमुनींनी सुद्धा वेदार्थाचं उपबृंहण करताना किंवा वेदार्थ आपल्यासमोर अपरोक्ष भाषेमध्ये, प्रत्यक्ष भाषेमध्ये, सरळ भाषेत व्यक्त करताना अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव अशा तिन्ही भाषेने तो व्यक्त केलेला भाव आपल्याला पाहायला सापडतो बरं का. म्हणून काय झालं, वेदाची भाषा परोक्ष आहे, ती अपरोक्षात यावी याच्याकरता ऋषींनी जरी चिंतन प्रगट केलेलं असलं तरी प्रत्येक ऋषीची दृष्टी पुन्हा भिन्न असल्यामुळं त्याच्यातून सिद्ध होणारा अर्थ पुन्हा परोक्षच राहायला लागला. मग त्याही पुराण वाङ्मयावर, इतिहास वाङ्मयावर त्याचं उपबृंहण करण्याकरता टीका उपटीकांचा संबंध आपल्याला पाहावा लागतो. भागवताची भाषा जर आपण पाहायला लागलो तर भागवतामध्ये परोक्ष रीतीनं जे वेदानं सांगितलेलं आहे अपरोक्ष रीतीनं सांगण्याचा व्यासाने प्रयत्न केलेला आहे. असं भागवताचं चिंतन आपल्याला करणं शक्य आहे बरं का. अजून एक विचार करा, महात्म्यांची जी भाषा असते ना त्या महात्म्याच्या भाषेमध्ये थोडासा वेगळा वेगळा भेद आपल्याला पाहायला सापडतो. शास्त्राची भाषा तीन प्रकारानं चालते असं आपल्याला चिंतन करता येतं. काय काय, एक भाषा शास्त्रातली समाधी भाषा, दुसरी भाषा आहे परकीय भाषा आणि तिसरी भाषा आहे लौकिक भाषा. तीन भाषेमध्ये शास्त्राचं बोलणं चाललेलं असतं. लौकिक भाषेत बोलतं शास्त्र, कधी कधी सरळ सरळ शब्दात बोलतं, कधी कधी परकीय भाषेत बोलतं म्हणजे रूपक करून बोलतं, आणि काही काही वेळेला समाधी भाषेत बोलतं म्हणजे समाधी अवस्थेमध्ये ज्या तत्वांचं महात्म्याला दर्शन घडतं त्या तत्वांचं रूपक वगैरे न रचता सरळ सरळ वर्णन संत महात्मे करू शकतात. तीन भाषेमध्ये शास्त्रकाराला बोलता येतं बरं का. समाधीत दिसणारा विषय जसाच्या तसा सांगणं, समाधीत परमात्मा दिसला, समाधीत भक्ती दिसली, समाधीत ज्ञान दिसलं, समाधीत वैराग्य दिसलं, त्या दिसणाऱ्या सगळ्या वस्तूचं काहीही रूपक वगैरे न रचता जसंच्या तसं वर्णन शास्त्रकार जर करायला लागले तर ते समाधी भाषेत केलेलं चिंतन आहे.
असं आपल्याला म्हणता येतं बरं का. अनेक ठिकाणी तसा विचार संतांनी केलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. काय आहे, समाधी भाषेत शास्त्र जसं बोलतं तसं संतही बोलतात, परकीय भाषेत जसं शास्त्र बोलतं तसं संतही बोलतात, आणि लौकिक भाषेमध्ये जसं शास्त्र बोलतं तसं संताचंही बोलणं लौकिक भाषेतही चाललेलं आहे. लौकिक भाषेमध्ये काय असतं, समाधी भाषेचा विचार आपण केला त्याच्यात आपल्याला असं लक्षात घेता आलं, समाधी दिनारी तत्व रूपकादिकाच्या भाषे वाचून जशीच्या तशी सांगितली. परकीय भाषेमध्ये फक्त रूपकाचा आश्रय केला, आणि लौकिक भाषेमध्ये एखादी गोष्ट सरळ सरळ जरी सांगितलेली असली तरी त्याचा हेतू धर्मस्थापना हा आहे बरं का. धर्मस्थापनेचा हेतू ठेवूनच लौकिक भाषेत शास्त्र बोलेल. आपली लौकिक भाषा वेगळी आहे. आपल्या लौकिक भाषेचा उद्देश लौकिकातली एखादी गोष्ट जाणवून देणं हाच आहे. पण संतांची लौकिक भाषा जरी असली तरी त्याच्यातून त्यांना धर्मस्थापना हाच हेतू साधायचा आहे. हे आपल्याला आपल्या लौकिक भाषेतलं आणि शास्त्र संतांच्या लौकिक भाषेतलं थोडंसं वेगळं चिंतन करावं लागतं बरं का. एक माणूस साधं काहीतरी बोलला, त्याच्या साध्या बोलण्याचा अर्थ लौकिकच असतो, आणि संत महात्मा साधं जरी बोलला तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद कान होती. ते ज्ञानोबाराने सांगितलं, त्याच्या मुखातून बाहेर पडणारा कोणताही शब्द, भलता शब्द, बिसाट शब्द म्हणजे सैरावैरा बाहेर पडलेला शब्द जरी असला तरी त्या शब्दाच्या बद्दल सुखे म्हणो येती वेद, तो सुद्धा वेद आहे, त्याला सुद्धा वेदासारखं प्रामाण्य आहे, तो सुद्धा वेदासारखा अर्थ व्यक्त करणारा शब्द आहे, असं आपल्याला चिंतन सांगितलं. म्हणजे लौकिक भाषेत सामान्य मनुष्य बोलला त्याचा अर्थ लौकिकच असतो, लौकिक भाषेत महात्मा बोलला तर त्याचा अर्थ त्याच्या त्या लौकिक भाषेतून त्याला धर्मस्थापनेचा उद्देश साधायचा आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे बरं का. अशी लौकिक भाषाही काही वेळेला संतांची पाहायला सापडते. लौकिक भाषेत काय असतं, एखाद्या कल्पाचं वर्णन आहे. लौकिक भाषेमध्ये एखाद्या लोकाचं वर्णन, वैकुंठाचं वर्णन केलं, लौकिक भाषा. नाथ महाराजांनी वैकुंठाचं वर्णन करत असताना भागवतात फार चांगलं चिंतन केलेलं आहे. नाथ महाराज सांगतात, अतल वितल सुतल रसातल तलातल पाताळ, हे अधोलोक, खालचे 7 अधोलोक, भूः भुवः स्वहा महाः जनः तपः सत्यम, हे 7 वरचे लोक, असं 14 लोकाचा मिळून ब्रह्मांडाचा विस्तार आहे. या ब्रह्मांडाच्या पलीकडे 2 लोकांचं वर्णन नाथ महाराज करतात. एकाला म्हणतात वैकुंठन, एकाला म्हणतात कैलास. भगवान शंकराने स्वतःला राहण्याकरता निर्माण केलेला कैलास लोक, आणि भगवान महाविष्णूंनी स्वतःला राहण्याकरता निर्माण करून घेतलेला हा वैकुंठ लोक, 2 ब्रह्मांड बाह्य लोक आहेत म्हणून ब्रह्मांडामध्ये जशी भौतिकता तुम्हाला दिसते तशी त्या ब्रह्मांड बाह्य लोकांमध्ये भौतिकता नाही. म्हणून तुकाराम महाराज स्वर्गाला गेले नाही, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. ब्रह्मांड बाह्य